स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती केवळ स्वतःचा विकासच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे सक्षमीकरण करते. उद्योग व्यवसायात महिला आल्यास स्वयंरोजगारातून त्या स्वतःची ओळख निर्माण करतात. स्वयंरोजगार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्यातून पुढचे पाऊल टाकत महिलांनी उद्योजकतेकडे वळायला हवे, असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी व्यक्त केले. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे राज्यातील 125 महिलांना मोफत शिलाई मशीन वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले, जागतिक वित्त क्षेत्रातील अग्रणी मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ CA देवेंद्र मिश्रा, निरंजन सेवाभावी संस्थेचे सचिव CA दुर्गेश चांडक, कार्याध्यक्ष अजय झव्वर, भारत वेदपाठक, अहिल्यानगर संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा आदी उपस्थित होते. CA देवेंद्र मिश्रा म्हणाले, पूर्वी महिला साक्षरतेची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असे. आता आपण महिला सक्षमीकरणाची चर्चा करीत असतो. त्याकरता महिलांमध्ये विविध प्रकारची कौशल्य असणे आवश्यक आहे. या कौशल्याच्या आधारे महिलांचे सशक्तीकरण होऊ शकते. महिला स्वतःच्या कुटुंबासोबत गाव, देश देखील उभा करू शकते. निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरणाचे उत्तम कार्य होत असून यापुढे आम्ही देखील त्यांच्यासोबत कायम असू. योगिता भोसले म्हणाल्या, जेव्हा कोणत्याही महिलेला वेगळी ओळख मिळते तेव्हा ती केवळ महिलेपुरती राहत नाही तर ती ओळख संपूर्ण कुटुंबाला मिळते. त्यामुळे महिला कर्तृत्ववान झाल्या तर त्या स्वतः खूप मोठ्या होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम आज पुणे शहरामध्ये संपन्न होते की ज्यामध्ये आपल्या ओल्या दुष्काळामध्ये ज्या महिलांना काही त्रास सहन करायला लागला आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला, अशा 125 महिलांना आज शिवण यंत्राचं वाटप करून त्यांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी ही संस्था मदत करत आहे. त्यांनी तिथे जाऊनसुद्धा बरेचसे उपक्रम हाती घेतले जेणेकरून शाळांचं पुनर्वसन असेल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल. परंतु हे सगळं करताना त्यांच्या लक्षात आलं की शेवटी हाताला काम आणि चरितार्थाचं साधन उभं राहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांच्या जे सगळे डोनर्स आहेत त्यांनी CSRच्या माध्यमातून त्यांना भरघोस मदत केली आणि ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं म्हणजे आजचा हा उपक्रम आहे. आपण नेहमी म्हणतो की जीवने यावदादानम स्यात् प्रदानम ततोधिकम इत्येषा प्रार्थनास्माकं भगवत परिपूर्यताम. मला जे जे काही मिळालं आहे ते मला समाजाला परत देण्याची दानत माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे या संस्थेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि संस्थेची जोडलेले सर्वजण शेवटी त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. अशासारखे उपक्रमाच्या पाठीशी नेहमी आपण उभं राहिलं पाहिजे, समाजाने उभं राहिलं पाहिजे. कारण अनेक प्रश्न उभं राहतात, ते कदाचित परिस्थितीमुळे असतील, क्लायमेट चेंजसारखा विषय आपण ऐकतो त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक लोकांना या सगळ्या दुष्काळ ओला असेल, कोरडा असेल. आज जो ओला दुष्काळाचा प्रश्न निर्माण झाला तो खरं म्हणजे त्या भागात कित्येक वर्ष झालेला नव्हता म्हणजे किंवा पहिल्यांदाच झाला असं आपल्याला म्हणता येईल. परंतु त्या सगळ्यांच्या पाठीशी आपला समाज उभा आहे ही भावना खूप चांगली असते आणि त्यांना शेवटी नुसतीच सांत्वन देऊन चालत नाही तर त्यांना उभं राहण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि नुसते आपण वस्तू देत नाही तर ते तिथं जाऊन प्रत्यक्ष त्या भागाचा अभ्यास करून आलेत आणि त्या अभ्यासामधून त्यांनी काय लागेल त्यांना याच्या गरजा समजून घेतल्यात आणि त्यातला एक मदतीचा टप्पा माझ्या मते आपण आज या महिलांच्या पुनर्वसनाच्या निमित्ताने त्यांना सक्षम करण्याच्या निमित्ताने आपण करत आहोत. तर निश्चितपणे आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला निश्चित आनंद आहे की अशा सगळ्या संस्था ज्या आहेत ज्या समाजाला सोबत घेऊन आणि समाजाच्या प्रश्नांवर काम करतात त्यांना त्यांच्यासोबत उभं राहणे आणि त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आज मैं बहुत ही आभारी हूँ NSSO का, निरंजन सेवाभावी संस्था का, जो ये काम कर रहे हैं. हम एज ए कंपनी बेकार्ट मल्टीनेशनल कंपनी है, बेल्जियम की कंपनी है. हम देखते हैं जब बाहर जाते हैं तो कितनी महिलाएं सक्षम होती हैं. हमारे देश में अगर जो महिलाएं सक्षम होंगी तो देश विकास करेगा. आप कोई भी देश उठा लीजिए, जो भी देश विकसित है आज के डेट में, महिलाएं सबसे ज़्यादा सक्षम हैं. तो निरंजन सेवाभावी संस्था ये जो काम कर रही है महिलाओं को सक्षम बनाने की, ये हम लोग अग्रसर हैं. हम लोग इसमें पार्टनरशिप दे रहे हैं और हमारा एक छोटा सा जो योगदान है वो सक्षम बनाए महिलाओं को, जिसे देश खड़ा होगा. इसीलिए हम इसमें कार्यरत हैं. मैं बहुत बहुत आभारी हूँ, मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ निरंजन सेवाभावी संस्था का. और हम इस थोड़ा सा जो भी चीज़ कर पाएँ एज ए कंपनी, एज ए पर्सन, एज ए इंडिविजुअल हमको करना चाहिए. बस इतना ही इतनी मेरी प्रार्थना है. बस आज निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने 125 महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आपण जो हा उपक्रम घेतलेला आहे
त्यांच्या स्किल बेस म्हणजे आपण आयडेंटिफाय केलं की त्यांची काय स्किल आहे आणि त्या स्किलनुसार आपण त्यांना शिलाई मशीन वितरणाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, तर साधारण 125 महिलांचं जे नियोजन आम्ही केलं, आम्हाला ॲप्लिकेशन हे 300हून अधिक आले, पण आपली जी फिल्टरेशन प्रोसेस आहे त्यातनं आपण फिल्टर करून 125 महिला ज्या खरोखर गरजू आहेत आणि ज्यांच्याकडे ही स्किल आहे अशा महिलांना आपण इथे आज शिलाई मशीन वितरण करणार आहोत. अशा प्रकारचे उपक्रम मागील 5 वर्षात आपण संस्थेच्या वतीने घेत आहोत, जे आपण शैक्षणिक पालकत्व अभियान घेतोय. आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभरात आपण 25,000हून अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे आणि मागील 5 वर्षात आपण 1,000पेक्षा अधिक महिलांना आत्मनिर्भर केलेलं आहे आणि तेही त्यांच्या स्किलनुसार. काही महिलांना आपण कम्प्युटर लॅपटॉप दिलेले आहेत, तर ज्या महिलांकडे स्किल नाही आहे अशा महिलांना तर आपण आटाचक्की मशीनसुद्धा दिलेली आहे. तर असं पुट टुगेदर आपण 1,000पेक्षा अधिक महिलांना आजपर्यंत आत्मनिर्भर करण्यासाठी एक जशी CSR निधी आलेला आहे आपल्याकडे. आज बेकार्ड ह्या कंपनीकडनं CSR निधी आलेला आहे. या CSR निधीमधून आपण जे काही कार्य करतो आहे आणि निरंजन सेवाभावी संस्था खरं म्हटलं तर एक माध्यम आहे. आपण तिथपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यामध्ये असे उपक्रम अजूनही आपण करू. जसे दानदात्यांचे पाठबळ मिळत आहेत तसं आपण गरजूंपर्यंत पोहोचूया आणि भविष्यामध्ये 1000 नाही अशा हजारो महिलांना आपण आत्मनिर्भर करूया, जेणेकरून एक महिला जर आत्मनिर्भर झाली तर तिचं घर ती चालवू शकते आणि घर जर ती चालवू शकते तर तो समाज सुधरेल आणि समाज सुधारला तर देश नक्की सुधरेल. आता या 125 ज्या महिला आहेत त्या पुणे जिल्हा, बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या 3 जिल्ह्यांमधून आपण महिलांचं सिलेक्शन यामध्ये केलेलं आहे आणि या महिला आज सकाळी नगर आणि बीड जिल्ह्यावरून साधारण 10-10:30पर्यंत आपल्याकडे पोहोचलेल्या आहेत आणि पूर्ण प्रोसेस ही ट्रान्सपरंटली आपण केलेली आहे. त्यांचे आधार आपण चेक केलेले आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलेलं आहे. ही जी पूर्ण प्रोसेस आहे यामध्ये आपली पूर्ण बीडची टीम, नगरची टीम आणि पुण्याची टीम इंडिपेंडंटली काम करत होती. डॉक्युमेंटेशन पूर्ण प्रॉपर आहे आणि म्हणूनच बेकार्डसारखी MNC कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आणि इतर कंपन्यासुद्धा जे आमचे रिपीट डोनर आहेत, जे CSR आम्हाला वारंवार किंवा ATG असल्यामुळे जे आमचे रेग्युलर डोनर आहेत हे वारंवार आम्हाला रिपीट डोनर लाभलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही हे कार्य करू शकतो.